नमस्कार मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आणि लबाड जगात जर तुम्ही साध्या बोळ्या मनाचे असाल ना, तर लोक तुम्हाला देवमाणूस म्हणण्यापेक्षा वेडा ठरवून तुमचा फायदा जास्त घेतात. आपण म्हणतो माणुसकी शिल्लक राहिली पाहिजे, पण माणुसकीच्या नावाखाली स्वतःचा बळी देणं याला शहाणपणा म्हणत नाहीत. जोपर्यंत तुम्ही दबून राहाल तोपर्यंत हे जग तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करणारच. जर तुम्हाला वाटत असेल की समाजात तुमची पत असावी, लोकांनी तुम्हाला मान द्यावा आणि कोणीही उठावं आणि आपल्या डोक्यावर बसून जावं असं वाटत नसेल, तर तुम्हाला तुमच्या स्वभावात बदल करावाच लागेल. भोळेपणा सोडा आणि हुशार बना, ही आजच्या काळाची गरज आहे. हुशार कसं बनायचं आणि आपला दरारा कसा निर्माण करायचा, यासाठी हे 6 महत्त्वाचे नियम नीट समजून घ्या. नंबर 1, नाही म्हणायला शिका. आपल्याला वाटतं की सगळ्यांना हो म्हटलं तर लोक आपल्याला चांगलं म्हणतील, पण होतं नेमकं उलटच. सतत हो म्हणणाऱ्या माणसाला लोक गृहीत धरू लागतात आणि त्याची किंमत कमी होते. जेव्हा आपण स्वतःची कामं सोडून दुसऱ्यांच्या फालतू कामांना सुद्धा हो म्हणतो, तेव्हा समोरच्याला वाटतं की आपल्याला स्वतःच्या वेळेची काहीच किंमत नाहीये. मग लोक कामापुरतं गोड बोलून आपला फायदा घेतात आणि काम झालं की विसरून जातात. नाही म्हणणं म्हणजे समोरच्याचा अपमान करणं नाही, तर स्वतःच्या वेळेचा आदर करणं आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल, तर स्पष्टपणे आणि शांतपणे नकार द्यायला शिका. सुरुवातीला कदाचित लोकांना थोडं वाईट वाटेल, पण हळूहळू त्यांना हे समजेल की तुम्ही फालतू माणूस नाही आहात. ज्या दिवशी तुम्ही चुकीच्या गोष्टींना किंवा लोकांच्या आवाजावी मागण्यांना नाही म्हणायला शिकाल, त्याच दिवसापासून लोक तुम्हाला घाबरायला आणि तुमचा मान राखायला सुरुवात करतील. स्वतःला त्रास देऊन दुसऱ्यांना खुश करण्यात काहीच हुशारी नसते, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 2, स्वतःचे गुपित जपायला शिका. मान सन्मान हा ओरडून मागायची गोष्ट नाही, तर तो आपल्या वागण्यातून कमवायचा असतो. गावात एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुमची गुपितं तुमच्या पोटात आहेत, तोपर्यंत तुमचा दरारा आणि तुमची ताकद टिकून राहते. आपण लय भोळे असतो. कुणी गोड बोललं की लगेच आपल्या काळजाचं पाणी करून सगळं त्यांच्यासमोर ओतून देतो. आपली कमजोरी काय, घरातली परिस्थिती काय किंवा आपण पुढे काय करणार आहोत हे सगळं समोरच्याला सांगून टाकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज जे लोक कान देऊन तुमचं ऐकतायत, उद्या तेच लोक तुमच्या त्याच गोष्टीचा हत्यार म्हणून वापर करतील आणि संधी मिळताच लोकात तुमची इज्जत काढतील. लोकांना तुमच्या कमाईचा आकडा किंवा तुमचे पुढचे बेत सांगायची काहीच गरज नाही. तुम्ही काय करणार आहात हे जगाला ओरडून सांगण्यापेक्षा ते गपगुमान करून दाखवा. जेव्हा तुमचं काम फत्ते होईल, तेव्हा त्याचा गाजावाजा आपोआप सगळीकडे होईलच. जास्त बडबड करणाऱ्या माणसाला लोक हलका समजतात, पण जो माणूस शांत राहून आपलं काम करतो, लोक त्याला मान देतात, कारण त्यांना माहीत नसतं की याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय. तुमची प्रगती ही गुप्तच असली पाहिजे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत कोणालाही सुगावा लागू देऊ नका. आपली गुपितं पोटात पचवायला शिका, तरच ही दुनिया तुमचा आदर करेल आणि तुम्हाला किंमत देईल. स्वतःची किंमत स्वतःच राखली तरच लोक तुम्हाला मान देतील. नंबर 3, भावनिक होण्यापेक्षा प्रॅक्टिकल बना. माणूस कितीही गोड बोलला तरी त्याच्या शब्दावर लगेच भाळू नका, कारण आजच्या जगात साखर पेरणी करणारे लोक जास्त धोका देतात. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण स्वभावाने भोळे असतो, त्यामुळे कोणी 2 शब्द प्रेमाने बोललं की आपल्याला वाटतं तो आपलाच आहे, पण व्यवहार तसा नसतो. समोरची व्यक्ती तुमच्याशी का जोडली गेली आहे, तिला तुमच्याकडून काय फायदा हवा आहे किंवा तिचा स्वार्थ काय, हे ओळखायला शिका. लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्याकडे आणि कृतीकडे लक्ष द्या, कारण शब्द खोटे असू शकतात, पण माणसाची कृती कधीच खोटं बोलत नाही. प्रत्येक वेळी भावनेच्या भरात वाहून जाऊन
निर्णय घेऊ नका. तिथे डोक्याचा वापर करून प्रॅक्टिकल बना. जर तुम्ही समोरच्याचा हेतू वेळेत ओळखला नाही तर लोक तुमचा वापर करून तुम्हाला सोडून देतील आणि शेवटी तुमच्या हातात फक्त पश्चाताप उरेल. आयुष्यात कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा सावध राहून व्यवहार करणे हाच खरा शहाणपणा आहे. जेव्हा तुम्ही भावना बाजूला ठेवून वास्तवाचा विचार करता तेव्हाच लोक तुम्हाला मान देतात आणि तुमची फसवणूक करणं त्यांना जमत नाही. नंबर 4, देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज सुधारा. तुमची देहबोली ही तुमच्या शब्दापेक्षा जास्त मोठ्यानं बोलत असते. म्हणून समाजात वावरताना तुमचं राहणं वागणं एकदम कडक असायला हवं. जेव्हा तुम्ही खांदे पाडून किंवा मान खाली घालून चालता तेव्हा तुम्ही न बोलता जगाला सांगत असता की तुम्ही कमकुवत आहात आणि मग लोक तुमचा फायदा घ्यायला टपलेलेच असतात. नेहमी ताठ चाला आणि कोणाशीही बोलताना नजरेला नजर देऊन बोला, कारण नजर भिडून बोलणारा माणूस समोरच्याला नेहमीच प्रभावशाली वाटतो. दबून राहणं किंवा लाचार होऊन बोलणं सोडून द्या, कारण जो स्वतःचा आदर करत नाही त्याला जग कधीच मान देत नाही. तुमच्या चालण्या बोलण्यात असा एक दरारा आणि आत्मविश्वास असू द्या की समोरच्या माणसाला तुमच्याशी फालतूपणा करायची हिंमत झाली नाही पाहिजे. लक्षात ठेवा, वाघ जेव्हा शांत उभा असतो तरी त्याच्या देहबोलीतून त्याची ताकद जाणवते. तसंच तुमचं व्यक्तिमत्व असं घडवा की लोकांनी तुम्हाला पाहताच तुमच्याबद्दल आदर वाटला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत द्याल तेव्हाच हे जग तुमच्या पायाशी झुकेल. नंबर 5, ज्ञान आणि माहिती वाढवा. माणूस दिसायला कसा आहे यापेक्षा त्याच्या डोक्यात काय आहे यावर जग जास्त किंमत देतं. जर तुम्हाला वाटत असेल की 4 लोकांनी तुमचा मान राखावा आणि तुमचं ऐकून घ्यावं तर तुमच्याकडे ज्ञानाची शिदोरी भक्कम असायला हवी. जो माणूस अडाण्यासारखं काहीही माहीत नसताना बडबड करतो त्याला लोक हसण्यावारी नेतात. पण ज्याला जगाची माहिती असते, जो आजूबाजूला काय चाललंय याचं भान ठेवतो, त्याच्या शब्दाला वजन प्राप्त होतं. ज्ञान असलं म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नव्हे तर व्यवहारिक ज्ञान, चालू घडामोडी आणि आपल्या कामातली पक्की माहिती असणं होय. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावरती ठामपणे आणि माहितीनिशी बोलता तेव्हा समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी तो तुमचा सल्ला घेताना विचार करतो. रिकाम्या माठाचा आवाज जास्त येतो तसं होऊ देऊ नका. तर ज्ञानाने इतके समृद्ध व्हा की तुमच्या शांत राहण्याने लोकांना तुमची किंमत कळाली पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे माहितीची ताकद आहे त्यालाच हे जग हुशार मानतं आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतं. तुमचं ज्ञान ही तुमची खरी ढाल आहे जी तुम्हाला कोठेही कमी पडू देणार नाही. नंबर 6, प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करा. आयुष्यात जेव्हा कोणी आपल्याला काही उलटसुलट बोलतं किंवा आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा आपण लगेच चिडतो किंवा रडून मोकळे होतो. पण हीच आपल्या भोळेपणाची सर्वात मोठी खूण असते. तुमची ही त्वरित प्रतिक्रिया समोरच्याला सांगते की त्याने तुमचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेतला आहे आणि तो तुम्हाला सहज त्रास देऊ शकतो. हुशार माणसं कधीच आपली भावना लगेच व्यक्त करत नाहीत. तो आधी शांत राहतो, समोरच्याचा हेतू समजून घेतो आणि मगच विचार करून मोकळ्या पण कडक शब्दात उत्तर देतो. तुमची शांतता ही कधी कधी ओरडण्यापेक्षा जास्त समोरच्याची बोलती बंद करते. कारण शांत माणसाच्या डोक्यात काय चाललंय हे कोणालाच कळत नाही. लक्षात ठेवा, हुशार बनणं म्हणजे कोणाचं वाईट करणं किंवा कपटी बनणं मुळीच नाही, तर ते स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं थांबवता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःवर ताबा मिळवता आणि जग तुमचा आदर करायला लागतं. स्वतःचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे उगीच कोणाच्याही शब्दाला महत्त्व देऊन आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडू नका, तर शांत राहून कृतीतून त्यांना उत्तर द्या.
तर मित्रांनो, हे होते ते 6 नियम जे तुम्हाला भोळेपणाच्या जाळ्यातून बाहेर काढून एक खमक्या आणि हुशार माणूस बनवतील. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हुशार होणं म्हणजे कोणाचा घात करणं किंवा कोणाला फसवणं नव्हे. तर या लबाड जगात स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचं अस्तित्व टिकून धरणं आहे. तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकलात की जग तुमच्या समोर आपोआप नतमस्तक होतं. तुमची ही नवीन आणि कणखर ओळख आजच निर्माण करा. स्वतःला इतकं मजबूत बनवा की समोरच्याला तुमचा फायदा घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातला कोणता मुद्दा तुम्हाला सगळ्यात जास्त पटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आयुष्यात खरंच बदल घडवायचा असेल तर आजपासूनच या गोष्टी पाळायला सुरुवात करा. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एकदम जोरात राहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.